विश ऑल गुड इव्हनिंग. तेवढे म्हणतात ना का मूर्खांनो. वी विश यू गुड इव्हनिंग म्हणा की, किंवा वी वी ऑल्सो विश यू गुड इव्हनिंग. तुम्हाला एवढं पण येत नाही गुड गुड इव्हनिंग म्हणायला. मग काय इंग्लिश शिकणार तुम्ही लोक? हा, इंग्लिश बोलायला शिकणं हे नाटक आहे, नाटक. अरे ऍटलीस्ट यूज आहे गुड. काल पण तेच झालं, आज पण हेच आहे. हा, कशाला नाटक करता इंग्लिश बोलायला शिकायचं? हा, काय तुमच्या स्कूल, काय तुमच्या सवयी. हा, काल बोलवतो की नाही तुम्हाला? परत रेकॉर्डिंग मध्ये परत पुन्हा बोलावं लागते. हा, त्याची समजत नाही आपण किती उच्च शिक्षित आहोत ते. ऍटलीस्ट गुड इव्हनिंग म्हणा शिका रे. पुढच्या गोष्टी पुढे आहेत. चला सांगा. फंडामेंटल टूचा बीचा सांगा, एक सेंटेन्स सांगा मराठीमध्ये. टेल वन सेंटेन्स इन मराठी, सांगा लवकर. सगळे मावळे सांगा. घ्या. त्याच्याकडे एक मोबाईल आहे, लिहा. त्याच्याकडे एक मोबाईल आहे. सांगा काय होईल वाक्य. ही हॅज अ. काल पाहिलं आपण हॅवचं वाक्य सांगितलं ए ग्रुपमध्ये. मी तुम्हाला क्लिअर सांगितलं होतं, काल लिहून दिलं होतं की ए ग्रुपला डू वापरायचं, बी ग्रुपला डज वापरायचं. मॅडम इकडे घ्या. तुम्हाला कालच सांगितलं बेंच व्यवस्थित ठेवायला. सांगितलं होतं का नाही मला सांगा. आलंच नाही, काय करण्याचा प्रश्नच नाही. आलंच नाही. बघा इकडं. सरकवलं. कोणी सरकवलं? सगळे तिने कसं सरकले? काल एक सरकवलं होतं मी. भूत येतं का इथं? तर तेच सरकव इकडं. इकडे सरकव, सरकव इकडं. तिकडे सरकव रे. तो उठून सरकव. तो नको. हा, सांगा. सांगा त्याच्याकडे मोबाईल आहे का? त्याच्याकडे एक मोबाईल आहे का? काय होईल? चला असते काय होईल? हॅज ही अ मोबाईल. तुम्हाला सांगितलं होतं हॅव आणि हॅज मध्ये दोन दोन प्रकारे आपल्याला क्वेश्चन बनवता येतात. दुसरा प्रकार कसा होईल? डज आणि डज वाक्य झालं की हॅजचं हॅव होतं. डज ही हॅव अ मोबाईल. जसं आपलं वॉन्ट्स मध्ये काय झालं होतं? डज वापरल्यामुळं वॉन्ट्सचं वॉन्ट झालं होतं. तसं इथं डज वापरल्यामुळं हॅजचं हॅव होतं. Once you have verbal question in your hand, you will be able to make WH question. ठीक आहे. हा, काय म्हणता येईल? त्याच्याकडे कोणता मोबाईल आहे? डब्ल्यू शब्द काय इथं? कोणता मोबाईल. मग टाईप कशाला येईल रे? तिकडचा बेसिकचा शिकायला आणखीन 6 महिने. विच मोबाईल नंतर डज कशाला? हे कोण सोडून द्यायचं मॅडम. दोन्ही लिहानं. हॅज ही एक झाला, किंवा विच मोबाईल डज ही हॅव. लक्षात घ्या, सांगितलेला होमवर्क केला नाही तुम्हाला बोलता येणार नाही. आय विल नॉट बी रिस्पॉन्सिबल. होमवर्कचा एक नियम लक्षात ठेवा. जे क्लासमध्ये झालंय ते किमान 2 वेळेला रिपीट करायचं. आणि मग टोटल किती करायचे सेट्स? समजा क्लासमध्ये 2 सेट झाले, 2 वेळेला रिपीट केले की झाले? घरी 4 झाले. इथले क्लास सोडून द्या. होमवर्क मध्ये 4 झाले तर तुम्हाला 8 करायचे. होमवर्क इज सपोज टू बी ऍटलिस्ट ऑफ 12 सेट्स. मग ते रिपिटेशन आणि सेल्फ हे दोन्ही. ठीक आहे, हे डोक्यात ठेवा. हा, आधी काय डब्ल्यू क्वेश्चन. कोणाकडे मोबाईल आहे? काय होईल मग? कोणाकडे? हू. हू
हॅज अ ही कसं येईल रे गाढवा, त्याच्याकडे कुठे आहे? बर, जर डब्ल्यू शब्दामध्ये सब्जेक्ट आला तर डू डज डिड न डब्ल्यू क्वेश्चन बनत नाही. काल सांगितलं तुम्हाला, हे आपलं वॉन्ट्स मध्ये झालं होतं, वॉन्ट आणि वॉन्ट्स मध्ये. चला, या पद्धतीने आपण 2 डब्ल्यू क्वेश्चन बनवले. आणखीन काय सुटेबल असतील तर यू कॅन ऍड हिअर. चला, निगेटिव्ह मध्ये चला. त्याच्याकडे मोबाईल नाही, ल्या. त्याच्याकडे मोबाईल नाही. काय मग, ही हॅज नंतर आपल्याला नॉट लिहिता येतं. नॉट अ, ही हॅज नॉट अ मोबाईल. त्याला शॉर्ट मध्ये लिहिता येईल. ही हॅझंट अ मोबाईल. याला डज न लिहिता येईल. ही डज नॉट काय हॅव. बघा इथे डज लावला आपण आणि हॅजचं हॅव झालं. डज कशाला लावला आपण? नॉट साठी. वी कन्सिडर हॅव ॲज मेन वर्ब हिअर. मात्र डज आल्यामुळे हॅजचं हॅव झालं. ही डज नॉट हॅव अ मोबाईल और ही डझंट हॅव अ मोबाईल. दुसरी गोष्ट, वर्बल क्वेश्चन. त्याच्याकडे मोबाईल नाही का? काय होईल? डोकं लावायचं नाही. हेल्पिंग वर्ब सुरुवातीला घ्या आणि युअर वर्बल क्वेश्चन्स विल बी रेडी. हा, सांगा. हॅज ही नॉट अ मोबाईल किंवा ओके, बरोबर. हॅझंट ही अ मोबाईल. माझ्या बरोबर लिहा बोलता बोलता. किंवा डज ही not have a mobile or doesn't he have a mobile. बोलता बोलता लिहा, एक्स्ट्रा टाइम मी देणार नाही. बोलता बोलता लिहा. डब्ल्यू क्वेश्चन मे बी लाईक, त्याच्याकडे मोबाईल का नाही? का नाही? वाय नंतर वर्बल क्वेश्चन ॲज इट इज. वाय हॅज वाय नंतर डब्ल्यू वर्बल क्वेश्चन रे. वाय हॅज ही नॉट अ मोबाईल किंवा वाय हॅझंट ही अ मोबाईल किंवा वाय डज ही नॉट हॅव अ मोबाईल और वाय नंतर वर्बल क्वेश्चन वरचा अशाचा कॉपी डझंट ही हॅव अ मोबाईल. मुद्दाम हे वाक्य इकडे देऊ, बिकॉज दिस रूल इज नॉट अप्लिकेबल इन निगेटिव्ह ॲज देर इज एक्झिस्टन्स ऑफ नॉट बिटवीन डज अँड हॅव. कोणाकडे मोबाईल नाही? डोकं लावायचं नाही. हूच्या नंतर वर्बल क्वेश्चन रिपीट करायचा. हू हॅज नॉट अ मोबाईल और हू नंतर दुसऱ्या प्रकारचा वर्बल क्वेश्चन हॅझंट अ मोबाईल. इन अदर वे विथ द हेल्प ऑफ डज. हू नंतर डज वाला वर्बल क्वेश्चन रिपीट. डज नॉट ही कशाला दिली रे? हॅव अ मोबाईल. हू आलं ना,
हे कशाला परत और who doesn't have a mobile. You may add some more WH questions as many as you want, but the minimum eligibility is that minimum criteria is that the sentence, the question must be meaningful. Please write down. होमवर्क तुम्हाला सांगितलेलंच आहे काय करायचं. आता एक तुम्ही काय करायचं याप्रमाणे आणखीन एक सेट बनवायचा इथली इथं जमतो का नाही ते बघायचं आणि आफ्टर दॅट 2 सेट्स आपल्याकडे होतील दॅट विल बी क्लासवर. मग ते घरी जाऊन काय करायचं 2 टाइम्स रिपीट करायची. कारण 1 टाइम सांगितलं असतं परंतु तुम्हाला कालचं काल आज आठवलं नाही. एवढे तुम्ही दिग्गज आहात. 26 जानेवारीला तिकडे लाल किल्ल्यावर तुमच्या आरती करण्यासारखे तुम्ही आहात सगळे. आपली सत्य परिस्थिती ओळखून घ्या. नो युअर नॉलेज KYK प्रॉपरली अँड देन ऍक्ट अकॉर्डिंगली. चला लिहून घ्या आणि मला होमवर्क मध्ये टोटल 12 सेट्स पाहिजे. ते कसे करायचे तुम्ही बघा. जर एखादा बुद्धू असेल सर मी खूपच बुद्धू आहे ह्या जगातील सगळ्यात बुद्धू प्राणी आहे तर त्याने काय करायचं हे 2 सेट 6 वेळा रिपीट करायचे. झाले 12. आय वॉन्ट 12 ॲज काउंटिंग इन होमवर्क. दॅट्स इट. तरी पण तुम्हाला अक्कल प्राप्ती होईल. तरी पण तुम्हाला बोलता येईल. ऑल राईट. लिहून घ्या व्यवस्थित प्रॉपरली. This is all about your fundamental to B sets. लिहून घ्या.